छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत राजकीय घडामोडीकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढलेल्या राधाकृष्ण पठाडे यांनी विजय मिळवलाय। भाजपचे माजी नेते राधाकृष्ण पठाडे यांनी भाजपमधून राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली। या निवडणुकीत पठाडे विजयी ठरले असून उमेदवारी न दिल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असल्याचा दावा त्यांनी केलाय। या निकालामुळे स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाली असून पक्षांतर आणि त्याचा निवडणूक निकालावर होणारा परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। काय आम जनतेचा विजय आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे। या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मागितली होती आणि मी 2017 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन वाढवण्याचं त्या ठिकाणी काम केलंय। परंतु मला सांगितलं सुरुवातीला की तुम्ही लाडसंगी गटामध्ये तयारी करा आणि बाजार समितीचा दुसऱ्याला संधी द्यावा आणि मी तयारी केली, परंतु विद्यमान आमदारांनी मला त्या ठिकाणी नाकारले। त्यानंतर मी सन्माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे नेते आणि संदीपानजी भुमरे साहेब खासदार आणि पालकमंत्री संजय शिरसाट साहेब, सन्माननीय मंत्री सत्तार साहेब, सन्माननीय आमदार विलासबापू भुमरे, रमेशजी पवार आणि मनोजजी शेजूळ, अर्जुन शेळके यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवली। जनतेने माझ्यावर विश्वास टाकला। त्या ठिकाणी मला आणि माझ्या सहकारी पूजाताई गोडके ह्या लाडस्वागी गणामधून आहे आणि चौका गणामधून अर्चनाताई बोंगाने आहेत। आम्हाला तिघाला पण त्या ठिकाणी जनतेनं विजय केलं, त्याबद्दल मी तमाम जनतेचे मतदार बंधू भगिनीचे खूप खूप आभार व्यक्त करतो। खरं तर त्या मतदारसंघाचा विकासाचं काम मी अनेक दिवसापासून या फुलंब्री मतदारसंघामध्ये करतो। त्या ठिकाणी मी 24च्या विधानसभेमध्ये मोठ्या हेरळीनं भाग घेऊन विद्यमान आमदाराला निवडून आणलं। आणि वेळेस त्यांनी मला उमेदवारी देण्यास नकार दिला, परंतु मला जनतेनं तारलंय। शेवटी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढाई होती। त्या संघर्षाच्या लढाईमध्ये मला मोठ्या प्रमाणात जनतेनं साथ दिली। जनतेचे, आपल्या मीडियाचे मोठ्या प्रमाणात मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शिवसेना पक्षाचे मला वेळेवर उमेदवारी 10 मिनिटांमध्ये 12 मिनिटांमध्ये विश्राम दिला, त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगर मधून निवडणूक निकालाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी गाडे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवलाय। छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 101 मधून लढवलेल्या निवडणुकीत बालाजी वाल्मिक गाडे यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवारावर 775 मतांनी विजय मिळवलाय। निकालानंतर बोलताना हा विजय सर्व जनतेचा असल्याचं बालाजी गाडे यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दाखवलेला विश्वास सार्थक झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच आपल्याला निवडून दिल्याबद्दल मतदारांचेही आभार त्यांनी मानले। गण क्रमांक 101 चा उमेदवार मी बाळासाहेब वाल्मिक गाडे 775 मतांनी विजयी झालेलो आहे। माझे प्रतिस्पर्धी बीजेपीचे लक्ष्मण लांडे हे होते आणि हा विजय हा सर्व जनतेचा विजय आहे। माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांचे आणि पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या विकासाच्या भरोशावरती जनतेने मला हे मतदान केलं आणि सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो। 775 मतांनी विजय झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला यश मिळाले। गोलटगाव गटातून प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार ज्योती सुधाकर शिंदे विजयी ठरल्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत गोलटगाव गटातून लढवलेल्या निवडणुकीत ज्योती सुधाकर शिंदे यांनी सुमारे 3000 मतांनी विजय मिळवलाय। त्याचबरोबर पंचायत समिती गटातूनही प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने 1000 मतांनी विजय नोंदवलाय। या लढतीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी राजकीय तुलना केली जाते, तर निकालानंतर प्रतिक्रिया देताना हा विजय सर्वसामान्य जनतेचा असल्याचं निवडून आलेल्या उमेदवारांनी सांगितलंय। कामाच्या मुद्द्यावर जनतेने कौल दिल्याचंही त्यांनी नमूद केलंय। गोलटगाव जिल्हा परिषद गटातून 3000 निवडून आलो। सर्वप्रथम हा विजय जनतेचा आहे। आम्ही कामाच्या भरोशावर इलेक्शन लढलो आहे, त्यामुळे आम्हाला विजय प्राप्त झाला।
गोलटगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गोलटगाव गण हे दोन्ही उमेदवार आपले विजय झालेले आहे। हा विजय सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आहे आणि एकीकडे काम आहे आणि एकीकडे पैसा आहे। जनतेने दाखवलं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि जनशक्ती इथं विजय झालेले आहे। एकीकडं अफाट पैसा आहे आणि एकीकडं फक्त काम आहे आणि अक्षरशः ज्यावेळेस मी प्रचाराला गेलो ना तर जनतेनेच मला कपबशीमध्ये चहा पाजला आणि आज 3000 मताने आपण या कोलटगाव मध्ये निवडून आलो आणि पंचायत समितीचं सुद्धा 1000 लीडने निवडून आलो। प्रहार जनशक्ती पक्ष, बच्चूभाऊ कडू, संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबरड मतदारसंघातून निवडणूक निकाल समोर आलाय। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार दीपलक्ष्मी पडते यांना विजय मिळाला आहे, तर आंबरड मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत दीपलक्ष्मी पडते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर सुमारे 2200 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय। निकालानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा विजय महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असल्याचं सांगितलंय। आपण सर्व ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचू शकलो नाहीत, मात्र सहकाऱ्यांनी घराघरात जाऊन प्रचाराची जबाबदारी पार पाडल्याचं त्यांनी नमूद केलंय। या संधीचं सोनं करण्याचा निर्धार करत मतदारांप्रती आयुष्यभर ऋणी राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मॅडम, किती मताने विजय झाला आणि विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय? मतदारसंघ कुठचा, पक्ष कुठचा? आंबरड मतदारसंघातून मी 2200 मतांनी विजयी झाले आणि हा माझा विजय स्वतःचा मी अजिबात मानत नाही। हा सगळा विजय माझ्या सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। एवढी जीवतोड मेहनत घेतली आणि मला घराघरापर्यंत पोहोचवलं। मी बऱ्याच ठिकाणी स्वतः घरापर्यंत पोहोचू शकले नाही, एवढे माझे सगळे पदाधिकारी जे माझे सहकारी आहेत यांनी मला घराघरापर्यंत पोहोचवलं। मी आंबरडवासी सर्व मतदारांची आयुष्यभर ऋणी राहीन की मला स्वतःला खूप अवघड टास्क वाटत होता, पण परमेश्वराने दिलेल्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन। अनेक ठिकाणी भाजप महायुतीचे उमेदवार विजयी होत आहेत, कसं बघता याकडे? विजयाचे श्रेय कोणाला देणार? महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हे जास्तीत जास्त श्रेय आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सर्व उमेदवारांना निवडून आणलंय। जे आमचे पदाधिकारी सर्वच, त्याप्रमाणे आदरणीय नारायणराव राणे साहेब, तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमदार निलेशजी राणे साहेब यांचे खूप मी मनापासून आभार मानेन। रवींद्र चव्हाण साहेब यांचेही मी मनापासून आभार मानेन की महायुतीतून मला या ठिकाणी आंबरड मतदारसंघातून निवडणुकी लढवण्यासाठी तिकीट मिळालं आणि सर्वतोपरी सहकार्य केलं। सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानेन। ठाकरे सेनेने तुमच्या विरोधात मोठी कंबर घातलेली होती आणि एक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत होती, मात्र तो बार फुसका ठरला। काय प्रतिक्रिया यानंतर? माझे सगळे सहकारी, पदाधिकारी, संपूर्ण आंबरड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अगदी शेवटपर्यंत अगदी माझ्यासोबत राहिलेले सर्व मतदार यांच्यामुळे हा विजय झालेला आहे। अनेक वर्ष नारायण राणे यांच्या अधिपत्याखाली असलेली जिल्हा परिषद पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारल्या, कसं बघताय? खूप आनंद आणि त्याही पलीकडे एवढा आनंद की राज्यात केंद्रात सत्ता असताना जिल्हा परिषदला अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यामुळे तो सन्मान काय आहे आणि तो कामाची त्या नियोजन कसं करता येतं हे स्वतः अनुभवलेलं आणि पुन्हा एकदा तो सुवर्ण दिन असं म्हणायला पाहिजे की जिल्ह्यात आत्ता राज्यात केंद्रात सगळीकडे सत्ता आलेली असताना आत्ता मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुन्हा त्या ठिकाणी जाण्याचा सन्मान मिळतोय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुम्ही आहात, तुम्ही विजयी होताय, परंतु संजय पडते सारखे एक मोठे शिलेदार पराभूत होत आहेत। दादासाहेब पण विजयी होतात 25 मताने। संजय पडतेंच्या पराभवाकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही? संजय पडतेंनी जी लढत दिली ती खूप स्ट्रॉंगली लढत दिली, त्यामुळे त्यांचं मी कौतुक करेन। हार जीत ही चालत राहते, पण संजय पडतेंनी खूप मोठी टक्कर दिली। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे नेते संजय महाकाळकर यांनी आज अधिकृतपणे विरोधी पक्ष नेतेपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषाच्या वातावरणात पदग्रहण सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमास आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार विकास ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांना पेढा भरून शुभेच्छा दिल्या, तर औपचारिकरित्या त्यांना खुर्चीवर बसून
पदभार सोपवण्यात आलाय। पदग्रहणानंतर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांची भेट घेतली। तसेच महापौर आणि उपमहापौरांनाही शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षात सौहार्दाचं वातावरण पाहायला मिळाले। नवी मुंबईतील पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले। पनवेल तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 8 पैकी 8ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय, तर पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरलेत। केवळ एका जागेवर ठाकरे गटाच्या उमेदवाराला यश मिळण्याची माहिती समोर आली आहे। या निकालामुळे पनवेल तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत भाजपला जनतेकडून मोठा पाठिंबा मिळाल्याचं दिसून येतंय। मी सर्वसामान्य जनतेचं, मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या 8च्या 8 जागा या भाजप महायुतीच्या पदरामध्ये या जनतेने टाकलेल्या आहेत। खूप मोठा विश्वास या जनतेने आमच्यावरती टाकला आहे। पनवेल पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागा भाजप महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत। मला वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा क्षण आहे आणि त्यामुळं वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कसं काम करतं आहे जनता पाहते, देवेंद्र फडणवीसजी कसं काम करतायत हे जनता पाहते आणि त्यामुळे यांच्या योजना लोकांपर्यंत नेणं यासाठी आम्ही काम केलं आहे। पण आता त्यांच्याकडे पाहताना जनतेला जे दिसतं तशा अपेक्षा आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू। सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब आहेत, आमदार महेश बालदीजी आहेत, प्रीतम म्हात्रेजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत। आम्ही सारे मिळून या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांच्याकडून ऐकलं आहे, लोकांच्या अपेक्षा ऐकलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत। सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा परिणाम आहे, कारण ऐतिहासिक विजय मिळालेला आहे। प्रश्नच नाही, सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सबका साथ सबका विकास हे सूत्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलं आहे आणि त्यामुळे या सूत्राच्या अनुसारच काम करण्याचा, वागण्याचा आमचा प्रयत्न असतो। त्याला जनतेनं दिलेला हा प्रतिसाद आहे। खरं तर किंग मेकर म्हणून आपली ओळख आहे। मागच्या अनेक इतिहासात किंवा आपण जेव्हापासून आमदार झाला तेव्हापासून आम्ही पाहतोय की आपण जो ठरवेल तोच महापौर, आपण ज्या पद्धतीने वागाल तीच सीट येते। आता देखील पुन्हा एकदा पनवेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, आपणच किंग मेकर ठरलेला आहे आणि आपली सत्ता आलेली आहे। असं आहे की भारतीय जनता पार्टी किंग मेकर आहे, नरेंद्र मोदीजी किंग मेकर आहे, देवेंद्र फडणवीस साहेब किंग मेकर आहे, रवींद्र चव्हाण साहेब किंग मेकर आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात, देशात उभं राहिलेलं काम याला दिलेलं जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे। त्यामुळे आम्ही व्यक्तिगतरित्या काही करायचं ठरवलं तर त्याला मर्यादा आहे, पण जेव्हा असं एक अतिशय मेहनती नेतृत्व आम्हाला दिसतं तर त्याच्यातून आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळत राहते आणि त्याच प्रेरणेतून आम्ही जे आजवर केलं त्याला जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे, त्याबद्दल जनतेचा आम्ही आभारच व्यक्त करतो। जिल्हा परिषदमध्ये विरोधकांची एकही सीट आलेली नाही आहे, जनतेने नाकारलं त्यांना। पनवेल तालुक्याच्या पुरतं जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं 8च्या 8 जागा भारतीय जनता पार्टीला, आमच्या महायुतीला निवडून दिलेल्या आहेत। त्यामुळे या बाबतीमध्ये तरी निश्चितपणानं पनवेल तालुका वासियांनी आम्हाला अतिशय मोठा प्रतिसाद दिला आहे आणि मला असं वाटतं की गेली 4.5 वर्ष यांचे बॅनरवर असलेले नेते तुरुंगात आहेत आणि त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं त्यांनी आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम केलं आहे हे पाहता एक एक करत त्यांच्यापासून त्यांचे नेते दुरावलेले आहेत आणि आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब असतील, सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी असतील, हे भाजपकडून बाहेर आले। याच्या आधीसुद्धा टप्प्याटप्प्यावर त्यांचे एक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी हे त्यांची साथ सोडत गेले आणि तरीसुद्धा आपण कुठं चुकतोय याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची तयारी नाही, याची परिणती आहे। सांगली जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीला महत्त्वाचं यश मिळाले। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांना विजय मिळाला आहे, तर या निकालाकडे स्थानिक राजकीय वर्तुळात लक्ष केंद्रित झालं असून भाजपांसाठी हा निकाल धक्का मानला जातोय। सांगलीच्या ग्रामीण भागात महाविकास आघाडीने केलेली ही मुसंडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय।
कार्यकर्त्यांच्या मते हा विजय विकास कामांचा आणि एकजुटीचा आहे. मतदारांनी दिलेला कौल जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचंही सांगण्यात येते. साती गावातल्या ज्या मतदारांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या साती गावातल्या मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला प्रचंड बहुमतानं जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी दिली. अभिजित पाटलांचा अभिजित पाटलांचा विश्वास देऊ इच्छितो सगळ्यांना की जो विश्वास या सगळ्या मतदारांनी बंधू भगिनींनी लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे त्याला कधीही मी तडा जाऊ देणार नाही. हे यश संघटित यश आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा होतो. राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल इतर सगळे पक्ष असतील महाविकास आघाडीतले त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं माझ्यासाठी रात्रंदिवस माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. सगळ्या नेते मंडळींनी माझ्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. मी त्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे. एवढंच आश्वस्त या ठिकाणी करू शकतो. ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीला या ठिकाणी पराभूत केलं. पराभूत नाही चिकोडे जिल्हा परिषदेमध्ये जनता पैशानं विकली जाणारी नाही हे या सगळ्या मतदारांनी साती गावातल्या या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मला 2007लाही या मतदारसंघातल्या जनतेनं जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं होतं. मला कामाचा अनुभव आहे आणि मला खात्री आहे की या अनुभवाच्या जोरावर साती गावांचा समतोल विकास साधण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून जो काही असेल तो या साती गावांमध्ये कसा खेचून आणता येईल जास्तीत जास्त तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेन. पुन्हा एकदा या सगळ्या जनतेचा मायबाप जनतेचा युवकांचा मी शतशः ऋणी आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ज्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले ते ऋण मी कधी या ठिकाणी विसरू शकणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आजच्या सांज वार्ता या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.